आदरणीय श्रोत्यांनो आणि नव्याने सूत्रसंचालन शिकत असलेल्या बंधू भगिनींना, तसेच ज्यांच्या घरामध्ये विवाह कार्य आहे आणि ते आता सूत्रसंचालक शोधत आहेत विवाह कार्यासाठी, त्या आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार. होय, तुमच्यासाठी एक सुंदर सूत्रसंचालन घेऊन आलेलो आहे. विवाह सूत्रसंचालन 2026. यामध्ये सुंदर चारोळ्या आहेत, खूप सुंदर मांडणी आहे. नक्कीच तुम्हाला ती आवडेल. आणि ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण ऐकाल ना, त्यावेळेस तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. खूप प्रेरणा मिळेल आम्हाला, त्यातून प्रोत्साहन मिळेल. हो, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा. या कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. चला, आता तुम्हाला देत आहे, तुमच्यासमोर मांडत आहे विवाह सोहळा सूत्रसंचालन 2026. हा आनंदाचा आणि दोन परिवारांना नव्याने जोडणारा पवित्र सोहळा विवाह सोहळा प्रतिष्ठित कदम परिवार आणि प्रतिष्ठित पवार परिवार यांचा साजरा होत आहे. या ठिकाणी मी कदम आणि पवार परिवार हे माझ्या सोयीसाठी दोन परिवाराची आडनावं घेतलेली आहेत. विवाह प्रसंगी तुम्हाला माहीतच आहे, ज्यांच्या घरचं सोहळा आहे त्यांचं नाव या ठिकाणी घ्यायचं आहे. आपण सर्वांसाठी आहोत. प्रसंगी या दोन्ही परिवाराच्या विनंतीच मान देऊन या मंगलमय क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळींचे, तसेच घराचा आधार आदिशक्ती महिला वर्गांचे, माता भगिनींचे, बाल गोपालांपासून ज्येष्ठांचे, आपणा सर्वांचे अगदी मनापासून सहर्षाचे स्वागत आहे. या क्षणी एक विनंती आहे, कृपया सर्व उपस्थित आदरणीय पाहुणे मंडळींनी स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं, या सुंदर विवाह सोहळ्याचा आनंद अनुभवावा. प्रसंगी सर्वांना सप्रेम नमस्कार, राम राम, प्रणाम, जय श्रीराम, राधे कृष्ण. मी निवेदक अंगद गरुड, होय, सूत्रसंचालक अंगद गरुड, परभणी. आज या सुंदर विवाह सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी उपस्थित आहे आणि त्याचा मला मनापासून आनंद होत आहे. या मंगलमय सोहळ्याचं निवेदन करताना खरं तर आदरणीय पाहुणे मंडळींनो, आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणरायाच्या नामस्मरणाने आणि संतांच्या आशीर्वादाने करत असतो. तेव्हा या क्षणी सुद्धा माझ्या वाणीला मधुरता यावी, तुमचा सर्वांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी आपण गणरायाचं नामस्मरणाने सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व परशु जैसा. संत ज्ञानेश्वर महाराज. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका. संत तुकाराम महाराज. सर्व संत महंतांना, महापुरुषांना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना, आपणा सर्वांना प्रणाम. खरं तर या आनंदाच्या सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेल्या सर्व अतिथींचे मनापासून अगदी अंतकरणातून सहर्षाचे स्वागत आहेत. आणि यानंतर आपल्याला त्या विवाह कार्याची लग्नपत्रिका, वरवधूंचे नाव आणि एकंदरीत परिवाराचे नाव सौम्य मधुर शब्दामध्ये आणि स्पष्ट कणखर आवाजामध्ये घ्यायचे आहेत. आदरणीय पाहुणे मंडळींनो, निसर्ग जेव्हा तहानलेल्या धरतीसाठी वर्षाव करतो, तेव्हा सर्वत्र गारवा पसरतो, जनजीवन फुलते आणि सृष्टी नव्या उत्साहाने बहरते. आज अगदी तसंच वातावरण या स्थळी जाणवते. कारण पाहुणे मंडळींनो, तुमच्या आगमनाने ही जागा उजळून निघाली आहे. चोफेर आनंद, हर्ष, उल्हास दरवळत आहे. म्हणूनच म्हणतात ना, पाऊस हा क्षणाचा पण गारवा कायमचा. भेट ही क्षणाची, मैत्री दोन जीवांची. मुहूर्त हा क्षणाचा पण नाती आयुष्याची. आपला सहभाग क्षणाचा, मात्र आशीर्वाद जीवनभराचा. खरंच आपल्या या प्रेमळ आशीर्वादातूनच पुढे चालवता येईल गाडा वरवधूंना
सुखी संसाराचा. खरं तर एखाद्या सण उत्सवासारखा असतो हा विवाह सोहळ्याचा आनंद. दोन्ही परिवारातील आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र, स्नेही आणि हितचिंतक हो यांच्या सहवासाने हा क्षण अधिक रंगतो. म्हणून तर म्हणतात, हा क्षण मंगल प्रहराचा, हा क्षण मेहंदीच्या बहराचा, हा क्षण लगीन घाईचा, हा क्षण मधुर शहनाईचा, हा क्षण आप्त सुविकियांच्या भेटीचा, हा क्षण जन्म जन्मांतरीच्या गाठीचा. आजचा हा मंगल क्षण आनंद, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा साक्षीदार ठरणार आहे. यानंतर आपल्याला सोहळ्याचं स्तुती वर्णन करायचं आहे सर्वत्र पाहून. अर्थातच डेकोरेशन, पाहुण्यांचा पाहुणचार, त्या परिवारातील जी मंडळी झटत आहेत ते सर्व आपल्यासमोर, आपल्या डोळ्यांच्या समोर असतं. त्या सर्वांचं वर्णन करायचं आहे. प्रत्येकाचं वर्णन आलंच पाहिजे. हो, सर्वांचं वर्णन करण्याचा प्रयत्न करा. आदरणीय पाहुणे मंडळींनो, पवार परिवाराची सुंदर सर्वगुण संपन्न संस्कारी कन्या चिसोका यांच्याविषयी खरंच म्हणावंसं वाटतं. आता आपल्याला त्या वधूविषयी सुंदरसे शब्द बोलायचे आहेत, मांडायचे आहेत. मुलगी ही जीवनात अनेक प्रकारची भूमिका साकारत असते. तेव्हाच तर म्हणतात, मुलगी म्हणजे अंगणातील तुळस, प्रेमाचा आणि स्नेहाचा कळस. ती करते सर्वांवर माया. आई वडिलाची लाडकी कन्या, हो आई वडिलाची लाडकी कन्या, भावाची गोड बहीण, वराची वधू, मुलाची आई आणि घराचा आधार आजी. हीच तिच्या अस्तित्वाची किमया. मुलगी होण्याचे कर्तव्य निभावून आता सौभाग्यवती होण्याची दुसरी भूमिका साकारण्यासाठी विवाह बंधनात पदार्पण करत आहे चिसोका. आणि यांना या परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित. त्याचप्रमाणे कदम परिवारातील देखणे राजबिंडे नवरदेव चिरंजीव आई वडिलांच्या उच्च संस्कारातून समाजसेवा आणि देशसेवेचं व्रत हाती घेऊन आत्मविश्वासानं पुढं जाणारं एक युवा नेतृत्व. खरं तर मी नेहमी म्हणतो, युवा वय हे कर्तृत्व नेतृत्व गाजवण्याचा काळ असतो. नव्या उमदीने जिद्दीने शिखरे सर करण्याचा काळ असतो. आई वडिलाचं कुळाचं नाव लौकिक करण्याचा काळ असतो. इतिहास घडवण्याचा काळ असतो. ती संधी यशस्वीपणे हाताळत आहेत. नाव लौकिक मिळवत आहेत चिरंजीव. आज पवार परिवाराची सुसंस्कारी कन्या आणि कदम परिवाराचे तेजस्वी चिरंजीव यांचा विवाह सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात आनंदात साजरा होत आहे. आणि या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, नातेवाईक, शुभचिंतकांचे अगदी मनपूर्वक सहर्षाचे स्वागत आहे, अभिनंदन आहे. आदरणीय पाहुणे मंडळींनो, विवाह हा मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण पवित्र संस्कार आहे. हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नाही, तर दोन कुटुंबाचं, दोन मनाचं एकरूप होणं आहे. आपल्या भारतीय संस्कृती विवाह सोहळ्यातील प्रत्येक विधी, त्यातील प्रत्येक कृती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या विधीतून नवदाम्पत्याच्या नात्यात घट्टपणा, स्थैर्य आणि सद्भावना निर्माण होते. म्हणूनच ही विधी केवळ परंपरा नाहीत, तर जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठीचा संस्कार मार्ग आहेत. या पवित्र विधीच्या वेळी भूमी, जल, फळ, फूल, पान, वृक्ष, वनस्पती, देवी, देवता, अग्नी आणि पूर्वज या सर्वांचं स्मरण आणि पूजन केलं जातं. कारण हेच घटक आपल्या जीवनाचं मूळ आहेत. या विवाह सोहळ्यात वैदिक, पौराणिक आणि व्यावहारिक अशा 29 पेक्षा अधिक विधींचा समावेश असतो. आणि प्रत्येक विधी नवदाम्पत्याच्या आयुष्यात विश्वास, संकल्प आणि आशीर्वाद दर्शवितो. विवाह होण्यापूर्वी या उपवरास गृहस्थ आश्रमाची जबाबदारी देण्यापूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीत एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पार पाडला जातो. तो म्हणजे पत्रिका जुळवणे. पत्रिका म्हणजे फक्त केवळ नक्षत्रांची गणना नाही, तर दोन जीवांचे स्वभाव, संस्कार आणि विचार आणि भविष्यातील प्रवास हे एकमेकांशी सुसंगत आहेत का? वर आणि वधू एकमेकांना पूर्णपणे अनुरूप आहेत का? त्यांचे वर्ण, रूप, गुण, शिक्षण आणि विचार या सर्वांचा मेळ आहे का? हो,
हे सर्व पाहिल्या जातं. जेव्हा हे सर्व अनुकूल ठरतं तेव्हा पुढील टप्पा येतो उपवर दाखवण्याचा. म्हणजेच कन्या व वर एकमेकांना प्रथम पाहतात. तेव्हा आपल्या शास्त्रातील एक सुंदर श्लोक तो म्हणजे कन्यावर वर्ते रूपम मातावित पिता श्रुत. कन्यावर वर्ते रूपम मातावित पिता श्रुत. बांधवा कुल मंछंती संतुष्टता मित्रे जना. अर्थातच मुलगा आणि मुलगी एकमेकांना पाहून सहमती देतात, पसंती देतात. आई वडील संस्कार ज्ञान संपत्ती आई वडील संस्कार ज्ञान धनसंपत्ती आणि शिक्षण पाहतात. बांधव कुल परंपरा आणि मित्र परिवार नातेवाईक म्हणतात हो छान जोडा आहे, होऊन जाऊ द्या. आदरणीय पाहुणे मंडळींनो, या विवाह सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये या उद्देशाने मागील अनेक दिवसांपासून ज्यांचं काटेकोर नियोजन, बारकाईने पाहणी आणि मनापासून मेहनत सुरू आहे तो म्हणजे हा पवार परिवार. आणि या परिवारातील वधूपिता सन्माननीय श्री यांच्यासाठी खरं तर म्हणतात, एक एक दिवस कसे धावपळीत निघून गेले, सुखाचा क्षण समीप आला आणि मन भरून आले. बाप म्हणजे स्वाभिमानी बाणा, बाप म्हणजे घराचा कणखर कणा. त्याच्या हृदयातही असते लाजाळू कोमल संवेदना. बाप म्हणजे जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातले थेंब कोणाला दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे हो रडतो लेक जाताना सासरी. पित्याचं आणि पुत्रीचं नातं हे काही वेगळंच असतं. मुलगी लहान असते तेव्हा म्हणतात मुलीला वडिलांची जास्त ओढ असते आणि मुलाला आईची. खरं तर मुलगी ही परिवारातील प्रत्येकाला आपलीशी करते, प्रत्येकाच्या मनात माया रुजवते. म्हणूनच म्हणतात, ज्यांच्या हातून अनेक पिढ्या दान धर्म होतं त्यांच्याच नशिबी कन्यादान येतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, सांकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. कन्यादान एवढं पवित्र, कन्यादान एवढं महान दान दुसरं नाही. आणि त्या महान दानाचा पवित्र क्षण लाभणार आहे या परिवाराला त्यांच्या लाडक्या कन्येच्या. आदरणीय पाहुणे मंडळींनो, पित्याप्रमाणेच कन्येची आई सुद्धा होय, वधूमाता सुद्धा तळमळत असते. तिच्या मनात एक वेगळीच धावपळ असते. बाहेरचं नियोजन पिता पाहत असतो आणि घरातील प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आई पाहत असते. त्या कन्येच्या आईसाठी, वधूच्या आईसाठी सौभाग्यवती. खरं तर आई म्हणजे घराचा आधार, घराचं घरपण. ती जर 4-5 दिवस बाहेर गावी गेली तर सगळं विस्कटल्यासारखं वाटतं. घरातील व्यवस्थापन, घरातील प्रत्येकाचं दुःख ती आधी ओळखते. सर्वांच्या दुःखात ती लगेच आपलीशी होते. पण सुखात मात्र ती शेवटी येते, कारण ती आई असते. त्या आईसाठी एक कवी म्हणतो, कसे लिहू मी आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कोठे. आईवरती लिहिण्या इतपत माझं व्यक्तिमत्व नाही मोठे. देवाची पूजा करून बघ, देव मिळत नाही, पण आईची पूजा केली तर तो भेटल्याशिवाय राहत नाही. आदरणीय पाहुणे मंडळींनो, तुमच्याकडून एक छोटंसं उत्तर हवंय. ईश्वर आणि संत सोडले तर जगात असं कोण आहे जे तुम्हाला देतच राहतं, तेही अपेक्षेरहित? त्याचं एकच उत्तर आहे, लेकुराचं हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळी अशी जाती करी लाभा विनप्रीती. जिचं अस्तित्व आहे प्रेम, त्याग आणि निस्वार्थ ममता, ती आई. आई हीच मुलांची पहिली गुरु असते. चालायला, बोलायला आणि जीवनाचे धडे शिकवणारी तीच तर असते. आज या आनंदाच्या क्षणी सौभाग्यवती यांचा आनंद शब्दात मावत नाही. सर्वात जास्त आनंदी त्याच असतील यात काही शंका नाही. खरं तर हा विवाह सोहळा दोन्ही परिवारातील नातेवाईक, मित्र, मैत्रिणींचा आनंदाचा सोहळा आहे. हो म्हणतात ना,
नात्याची विण घट्ट करणारा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. सगळे सोयऱ्यांना एकत्र आणणारा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. दोन परिवारांना जोडणारा अनुपम सगळे सोयऱ्यांना एकत्र आणणारा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. दोन परिवारांना जोडणारा अनुपम सुखद सोहळा म्हणजे विवाह सोहळा. आणि ज्यांचं राहिलं आहे त्यांच्याही मनात गुदगुल्या निर्माण करून स्वप्नांना भरारी देणारा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. या सोहळ्याचे साक्षीदार असलेल्या सन्माननीय पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. आदरणीय पाहुणे मंडळींनो, विवाह म्हणजे केवळ दोन हृदयांचा मिलाप नाही, तर दोन परिवारांच्या संस्काराचा, मूल्यांचा आणि परंपरांचा संगम आहे. पत्रिका जुळल्यानंतर मुलगा मुलगी एकमेकांना दाखवण्यापासून ते शेवटच्या विदाईच्या क्षणापर्यंत तब्बल 29 पेक्षा अधिक विधी या मंगल सोहळ्यात पार पडतात. हे विधी वैदिक, पौराणिक आणि व्यावहारिक तीनही स्वरूपाचे असतात. प्रत्येक विधीमागे एक सुंदर संदेश, एक जीवनमूल्य दडलं असतं. मग ते विधी कोणते आणि या विधीचा अर्थ काय? सीमांत पूजन म्हणजे काय? वरवधूंचं औक्षण का करतात? वरवधूंच्या पाठीमागे मामा का उभे राहतात? मंगलाष्टक चालू असताना तुळशीला पाणी का घालतात विहिणी? मंगलाष्टक म्हणजे काय? कन्यादानाचं महत्त्व काय? सप्तपदींच्या वचनाचा अर्थ काय? हे आपण नक्की जाणून घेतलं पाहिजे आणि ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आता यानंतर दोन्ही परिवारातील सदस्यांची अल्पशी माहिती द्यायची आहे. म्हणजे वर आणि वधू परिवारातील वराचं शिक्षण, सध्या करत असलेली नोकरी किंवा व्यवसाय, वर पित्या त्यांचा व्यवसाय, वर आईचं नाव, भगिनी, बांधव, मामा, तसंच वर वधूंच्या दोन्ही परिवारातील या सर्व सदस्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. खूप छान वाटेल. आदरणीय पाहुणे मंडळींनो, खरं तर आजच्या धावपळीच्या जीवनात, औद्योगिक क्रांतीच्या या जमान्यात क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटलं तरी वेळ मिळत नाही आणि म्हणूनच आपण कुठेच निवांत नसतो. पण असं असतानाही अशा शुभ कार्यात उपस्थित राहून आपल्या आप्तस्वकीयांसाठी वेळ काढतोच. तेव्हा तर म्हणतात, दिवसामागून दिवस येतात आणि जातात, हे कालचक्र कधीच थांबत नाही. तसे जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात, ते सर्वच काही स्मरणात राहत नाहीत. खरं तर वरवधूंच्या आयुष्यात एकदाच येणारा आणि कायम स्मरणात राहणारा असा क्षण विसरल्या जात नाही, तो म्हणजे हा विवाह सोहळा, जो या भव्य दिव्य स्थळी पवित्र पावन शुभ वेळी साजरा होत आहे. खरं तर आदरणीय पाहुणे मंडळींनो, तुमच्याबद्दलची कृतज्ञता, आभार, अभिनंदन, स्वागत हे एवढं शब्दात सहज व्यक्त करणं सोपं नाही. कारण की ही शब्दात व्यक्त करून तुमची ऋणं फिटणार सुद्धा नाहीत. ज्यावेळेस शब्द कमी पडतात, शब्द त्यावेळेस अबोल होतात, पण संवेदनांनी, भावनांनी ते ओतपोत भरले जातात. जेव्हा हे शब्द अपुरे पडतात, तेव्हा हृदयातील भावना व्यक्त करण्यासाठी मग इंद्रिया पुढे येतात आणि मनातील भाव नेहमीच ओठावर येत नाहीत. त्या सांगतात, काय म्हणतात? मनातील भाव नेहमीच ओठावर येत नाहीत, सर्वच काही शब्दात सांगता येत नाही. आपल्याकडे पाहून डोळ्यांच्या पापण्या आपोआप लावल्या जातात, दोन्ही हात आपोआप कृतज्ञतेने जोडले जातात आणि मनोमन आभार व्यक्त होतात. आज आमच्या प्रेमाखातीर विनंतीस मान देऊन तुम्ही येथे उपस्थित राहून आमचा सन्मान, आमचा आनंद वाढवला, त्याबद्दल या क्षणाचाही विलंब न करता उपस्थित शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचे, आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी व गुरुवर्यांचे, सामाजिक क्षेत्रातील जनसेवकांचे, राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधींचे, पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार बंधूंचे, भगिनींचे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व परीक्षकांचे, शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे, गुत्तेदारी क्षेत्रातील उद्योगशील बांधवांचे, व्यावसायिक क्षेत्रातील उद्योजकांचे, सांस्कृतिक क्षेत्रातील रसिक कलावंतांचे आणि खरं तर जगपोशिंदा सर्व शेतकरी बांधवांचे उपस्थित आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक सहर्षाचे स्वागत आहे. पवार परिवार आणि कदम परिवार यांच्या विनंतीचा मान राखून उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना नम्रतेची विनंती राहील. खरं तर आपण आपला अनमोल वेळ देऊन या नवदाम्पत्यांना, या दोन्ही परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित झाला आहात.
आता या विवाहानंतर आपल्यासाठीच सुरुची आणि रुचकर भोजनाची सुंदर व्यवस्था केलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी आवर्जून जेवणाचा आस्वाद घ्यावा. जेवणानंतर कृपया स्टेजवर येऊन या आनंदाच्या क्षणाचे छायाचित्र नक्की काढावेत अशी आपणा सर्वांना मनपूर्वक विनंती आहे. धन्यवाद.